नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना अत्यंत आनंदाची बातमी या ठिकाणी आहे। मोठं अपडेट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। शासनामार्फत आता 20 लाख घरकुल लाभार्थ्यांना त्यांचं मंजुरी पत्र प्रदान करण्यात आलेलं आहे। आजच्या कार्यक्रमामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 10 लाख लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे आणि उरलेल्या 10 लाख लाभार्थ्यांना येत्या 15 दिवसामध्ये घरकुल योजनेचा हप्ता हा वितरित करण्यात येणार आहे। याबद्दलचा कार्यक्रम पुणे येथील बालेवाडी या ठिकाणी झालेला आहे। यामध्ये नेमक्या काय घोषणा करण्यात आलेल्या आहेत, नवीन घरकुल योजनेसाठी आता रक्कम देखील वाढवून देण्यात आलेली आहे, त्यासोबतच सोलर सिस्टीम देखील देण्यात येणार आहे। अशा प्रकारच्या ज्या काही अपडेट आहेत या सर्व अपडेट आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ आपला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर जर नवीन आले असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रधानमंत्री आवास योजना राज्य सरकारचा ऐतिहासिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। 20 लाख घरांना मंजुरी देण्यात आलेली आहे आणि 10 लाख खात्यांमध्ये पैसे देखील जमा करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी अशा प्रकारची ही अपडेट आहे आणि नेमकी अपडेट काय आहे याबद्दल आपण आता या ठिकाणी पाहूया। तर बघा, या ठिकाणी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि अमित शहा यांच्या हस्ते 10 लाख घरकुल लाभार्थ्यांना जे पैशाचं वितरण आहे, जे हप्त्याचं वितरण आहे ते करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर उर्वरित जे लाभार्थी आहेत त्यांना देखील येत्या 15 दिवसामध्ये पैशांचं वितरण, हप्त्याचं वितरण हे केलं जाईल अशा प्रकारचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, या ठिकाणी पुणे या ठिकाणी हा कार्यक्रम झालेला आहे आणि राज्यात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत यापुढे घर बांधण्यासाठी लागणाऱ्या रकमेमध्ये 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता तुम्ही 50,000 रुपयांची वाढ करण्यात येत असून नागरिकांना आता 2 लाख रुपये मिळणार आहेत। म्हणजे जवळपास नागरिकांना आता 2,10,000 रुपये मिळणार आहेत। या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे 2 लाख, परंतु 2,10,000 रुपये हे मिळणार आहेत। तसेच सोलरसाठी अनुदान देखील मिळणार आहे। सोलरसाठी अनुदान देखील मिळेल, त्यातून आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे। तुम्हाला घरकुल लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमामध्ये दिलेली आहे। बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलामध्ये पंतप्रधान आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत महाराष्ट्रातील 20 लाख लाभार्थ्यांना या ठिकाणी मंजुरी पत्र देण्यात आलेलं आहे। बघा, 20 लाख घरकुलचे जे लाभार्थी आहेत त्यांना मंजुरी पत्र त्या ठिकाणी वितरित करण्यात आलेले आहे। तर 10 लाख लाभार्थी जे आहेत त्यांना घरकुलासाठी प्रथम हप्ता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी बघा, प्रथम हप्ता जो आहे ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते 10 लाख लाभार्थ्यांना वितरित करण्यात आलेला आहे। यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, ग्रामविकास मंत्री जयकुमार मोरे आदी त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यानंतर पुढे काय अपडेट आहे ते बघूया। बघा, फडणवीस त्या ठिकाणी काय म्हणालेले आहेत ही गोष्ट महत्त्वाची आहे। या ठिकाणी बघा, फडणवीसांनी काय घोषणा केलेली आहे। फडणवीसांनी सांगितल्याप्रमाणे घरकुलासाठी 1,20,000 रुपयाचे अनुदान हे आतापर्यंत दिलं जात होतं। 1,20,000 रुपये हे भेटत होते। त्यामध्ये नरेगातून 23,000 रुपये भेटत होते व शौचालयासाठी 12,000 रुपये, असे एकूण 1,60,000 रुपये हे मिळत होते। म्हणजे 1,20,000, त्यानंतर हे 23,000 आणि हे 12,000, असे एकूण 1,60,000 रुपये हे घरकुल अंतर्गत अनुदान दिलं जात होतं। या निधीत आता 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। बघा, या निधीमध्ये आता 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्यामुळे घरकुलासाठी 2 लाखाहून अधिक रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। 2 लाखापेक्षा अधिक रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता बघा, 1,60,000 प्लस 50,000 म्हणजे 2,10,000 रुपये ही रक्कम आता मिळणार आहे। जी 1,60,000 रुपये मिळत होती त्यामध्ये 50,000 रुपये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे आणि अधिकची रक्कम जी आहे ती आता मिळणार आहे। घर बांधल्यानंतर सोलरसाठी अनुदान देखील मिळणार आहे। ही देखील अपडेट आपण पाहणार आहोत समोर। सोलरसाठी अनुदान देखील मिळणार आहे। त्यातून आयुष्यभर जे घरकुलचे लाभार्थी आहेत त्यांना वीज ही मोफत मिळणार आहे। बघा, मोफत वीज त्यांना मिळणार आहे। बांधलेल्या घरावर भगिनीचे म्हणजे बहिणीचे, पत्नीचे नाव असलेच पाहिजे असंही त्यांनी बजावून सांगितलेलं आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी असं देखील सांगितलं की
भगिनीचं किंवा पत्नीचं नाव बांधलेल्या घरावरती असणं बंधनकारक आहे असं बजावून सांगितलेलं आहे। तर आता समोरची अपडेट काय आहे ती आपण बघूया। बघा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत देशात सर्वाधिक घरे महाराष्ट्रासाठी देण्यात आलेली आहे। सर्वाधिक घरे महाराष्ट्रासाठी देण्यात आलेली आहे, तुम्ही इथं पाहू शकता। पहिल्या टप्प्यामध्ये 13 लाख आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 लाख घरांची मंजुरी मिळालेली आहे। पहिल्या टप्प्यात 13 लाख मिळालेले आहेत आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 20 लाख घरांची मंजुरी मिळालेली आहे। यातील 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यात आज एकाच वेळी पहिला हप्ता वितरित करण्यात आलेला आहे। 10 लाख लाभार्थ्यांना वर सांगितल्याप्रमाणे एकाच वेळी हप्ता हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जे 10 लाख लोक आहेत त्यांच्या खात्यामध्ये पुढील 15 दिवसांमध्ये पैसे जमा होतील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। राज्यात 51 लाख घरे दिली जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलेली आहे। म्हणजे 20 लाखच नाही तर बघा 51 लाख घरे दिली जाणार आहेत अशी घोषणा देखील मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे। त्यानंतर आता 50,000 रुपये अनुदान वाढले, तर ते कसे वाढले ते बघूया। आता बघा, देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत की पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सरकार 1,20,000 रुपये या ठिकाणी थेट लाभार्थ्यांना देते। त्यानंतर नरेगाच्या माध्यमातून 28,000 रुपये, शौचालयासाठी 12,000 रुपये असे 1,60,000 रुपये सरकार प्रधानमंत्री आवास योजनेसाठी देते। दरम्यानच्या काळात आम्हाला असं वाटलं की यामध्ये काही वाढ झाली पाहिजे, सरकारला असं वाटलं की यामध्ये काहीतरी वाढ झाली पाहिजे, त्यामुळे आम्ही 50,000 रुपये अनुदान वाढवलेलं आहे। सरकारने या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान घरकुल योजनेमध्ये वाढवलेलं आहे। त्यामुळे आता 2 लाखांपेक्षा जास्त अनुदान या घरांना मिळणार आहे। सर्व लाभार्थ्यांना आता 2 लाखापेक्षा जास्त म्हणजेच 2,10,000 रुपये या ठिकाणी अनुदान मिळणार आहे प्रत्येक लाभार्थ्याला। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। त्यानंतर आता बघूया मोफत सोलर सिस्टीमसाठी काय अपडेट आहे। मोफत सोलर सिस्टीमसाठी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ज्याप्रमाणे तुम्हाला घर मिळाले पाहिजे असा विचार केला तसाच तुम्हाला वीजही मिळाली पाहिजे। बघा, तुम्हाला वीजही मिळाली पाहिजे आणि ते देखील मोफत वीज मिळाली पाहिजेत, मोफत सोलर दिले जाणार आहेत असं या ठिकाणी फडणवीसांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आयुष्यभरासाठी मोफत वीज ही मिळणार आहे। घरकुल लाभार्थ्यांना आयुष्यभरासाठी मोफत वीज मिळणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचे काम केंद्र सरकार करत आहे आणि प्रधानमंत्री आवास योजना हा त्याचाच एक भाग आहे। प्रत्येकाचे घराचे स्वप्न असते, त्यासाठी प्रधानमंत्री मोदी देशात 2 कोटी घरे देणार आहेत। बघा, 2 कोटी पूर्ण देशामध्ये मोदी सरकार हे 2 कोटी घरं देणार आहे आणि आपल्या महाराष्ट्रासाठी 51 लाख घरं देण्याचं आणि मंजूर करून घेण्याचं या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेलं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 51 लाख, राज्यात 51 लाख घरे दिली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तर अशा प्रकारचं हे महत्त्वाचं अपडेट घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांसाठी होतं। रक्कम तर वाढलेलीच आहे, परंतु पहिला हप्ता देखील सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित केलेला आहे। 10 लाख लाभार्थ्यांच्या खात्यावर वितरित झालेला आहे आणि 10 लाख लाभार्थी जे उर्वरित आहेत त्यांना देखील 15 दिवसामध्ये त्यांच्या खात्यावर जी हप्त्याची रक्कम आहे ती वितरित केली जाणार आहे। अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी होती घरकुल लाभार्थ्यांसाठी। महत्त्वाचा व्हिडिओ होता। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सर्व मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।